विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण प्रोसेस कास्टिंगमधील अबनॉर्मल लॉस वर एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. या अगोदर विदाउट नॉर्मल लॉस आपण एक काय केलेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. विथ नॉर्मल लॉस एक प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. नॉर्मल लॉस और नॉर्मल वेस्टेज विथ स्क्रॅप व्हॅल्यू असे एकूण 3 प्रॉब्लेम या अगोदर आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला अबनॉर्मल लॉसविषयी एक प्रॉब्लेम पाहायचा आहे की असा प्रॉब्लेम ज्या प्रॉब्लेममध्ये अबनॉर्मल लॉस दिलेला आहे. ओके, प्रॉब्लेम एक समजून घ्या, किंबहुना आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. अ प्रोडक्ट पासेस थ्रू 2 प्रोसेसेस. याच्या अगोदर 3 प्रोसेस बघितल्या होत्या, आज फक्त 2 प्रोसेस पाहायचे. ए अँड बी प्रोसेस कोणती आहे? ए प्रोसेस आणि बी प्रोसेस. देर इज नो वर्क इन प्रोग्रेस at the beginning of week, but 100 kilograms in the process at the end of the week, and estimated to be only 50% complete. So far as labor and overheads were concerned, overhead of rupees 3200 incurred by the B process to be absorbed on the basis of mixing labor hours. ओके, नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे? प्रक्रिया दिलेली आहे ज्यामध्ये सुरुवातीला कुठलाही वर्क इन प्रोग्रेस नसेल, परंतु ज्यावेळेस दुसरी प्रक्रिया येईल त्यावेळेस वर्क इन प्रोग्रेस 100 किलोग्रॅम्स आहे असं सांगितलेलं आहे. एकूण लेबर जे असतील त्याच्या 50% आपण काय केलेलं आहे, ह्या वर्क इन प्रोग्रेससाठी लागत असतील असंच त्यांनी एस्टिमेट केलेलं आहे. 3200 आपल्याला काय लागलेले आहेत? ओव्हरहेड्स लागलेले आहेत. ओके, मिक्सिंग लेबरच्या तुलनेत त्यांना आपल्याला द्यायचं आहे. नेक्स्ट आपल्यासमोर काय दिलेले आहेत? पर्टिक्युलर्स आणि प्रोसेसमध्ये लागलेला खर्च. मटेरियल्स युनिट आहेत ए प्रोसेससाठी 1000 आणि त्याची अमाऊंट आहे 7000. बी प्रोसेससाठी 1080, त्याची अमाऊंट आहे 11400. मिक्सिंग लेबर ए प्रोसेससाठी 860 आणि बी प्रोसेससाठी 740. फ्लेवरिंग इसेन्स ए प्रोसेसमध्ये वापरलेला नाही आहे, बी प्रोसेसमध्ये 330 रुपये. पुढे अजून इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नॉर्मल वेस्टेज फॉर प्रोसेस ए इज 5% ऑफ वेट इनपुट. काय आहे? नॉर्मल वेस्टेज दिलेले आहे 5% जेवढे इनपुट असेल त्यावर. अँड डिस्पोज्ड ऑफ ॲट ₹1.60 पर kg. काय केलेलं आहे? ते सर्व विक्री केलेलं आहे प्रति किलोग्राम 1.60 रुपये, म्हणजे ₹1.60. 920 kg फॉर प्रोसेस बी, 5% ऑफ वेट इनपुट विथ नो डिस्पोजल व्हॅल्यू फॉर 1800 kilograms. ओके, प्रोसेस बीसाठी सुद्धा 5% काय सांगितलेलं आहे? नॉर्मल वेस्टेज सांगितलं आहे, परंतु 1800 किलोग्रामसाठी कुठल्याही प्रकारचं काय केलं नाही? डिस्पोजल किंवा विक्रीची व्हॅल्यू दिलेली नाही. ओके, चलो लेट अस गो टू द सोल्युशन. सोल्युशन नंबर ए प्रोसेस. पहिल्यांदा आपण ए प्रोसेस बघूया. चला, ए प्रोसेसमध्ये मटेरियल किती येतो? 1000 युनिट्स दिलेले आहेत, ज्याचं अमाऊंट आहे 7000 रुपये. मिक्सिंग लेबर्स ओके किती आहेत? 43 तास. ओके, प्रति तास 20 रुपये. किती रुपये झालेले आहेत? 860 रुपये झालेले आहे. ओव्हरहेड्स 1720 रुपये, ज्याच्यासाठी आपल्याला स्टार दिले म्हणजे वर्किंग नोट दिलेली आहे समोर, ती वर्किंग नोट पाहूया. सुरुवातीला हे पाहून घेऊया. ओके, अगोदर वर्किंग नोट बघून घेऊया. कशाची? ओव्हरहेड्सची.
कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड्स. मिक्सिंग लेबरनुसार कॅल्क्युलेट करायचं आहे. लेबर्स ऑफ ए प्रोसेस 860 रुपये, लेबर्स ऑफ बी प्रोसेस किती रुपये? 740 रुपये. फॉर परचेस प्रोसेस ए ओके 43. ओके किती आलेले आहेत? 43:37 असा रेशिओ आलेला आहे. रेशिओ काय आला? 43:37 आवर्समध्ये, म्हणजेच 3,200 गुणिले 43 भागिले 80 बरोबर 1,720 रुपये कोणासाठी आलेले आहेत? ए प्रोसेससाठी आलेले आहेत. आणि बी प्रोसेससाठी 37 भागिले 80. ठीक आहे, 3,200 गुणिले 37 भागिले 80 बरोबर किती आहेत? 1,480 रुपये. ओव्हरहेड्सचं कॅल्क्युलेशन रेशिओमध्ये काढलं, प्रपोर्शनमध्ये काढलेलं आहे. एवढ्यास एवढे तर एवढ्यास किती, म्हणजे ए प्रोसेससाठी 1,720, बी प्रोसेससाठी 1,480. ओके, ए प्रोसेससाठी किती आहेत? 1,720. कॅल्क्युलेशन पुनश्च तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर क्रेडिट बाजूला या काय दिलेलं आहे? नॉर्मल लॉस. काय सांगितलेलं आहे? 5% नॉर्मल लॉस होणार आहे. ओके, 5% म्हणजे 1,000च्या 5% बरोबर किती आले? 50 युनिट्स. राईट. मग 50 युनिट्स आपल्याला विक्री करायचे 1.6ने किती आले हो? 80 रुपये त्याचं अमाऊंट आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर माहिती आहे आपल्याला ट्रान्सफर. किती युनिट्स ट्रान्सफर सांगितलेत? 920 युनिट्स. किती? 920 युनिट. ओके, आणि आपल्याला आता अमाऊंट लिहिता येणार नाही. सुरुवातीला आपल्याला त्याची 9,200 अमाऊंट लिहिता येणार नाही, कारण याच्या अगोदर आपण जर नॉर्मल वेस्टेजचं पाहिलं त्यावेळेस आपण काय केलं होतं? अमाऊंट डायरेक्ट लिहिली होती. परंतु या प्रॉब्लेममध्ये अबनॉर्मल लॉस असल्यामुळे कसे अबनॉर्मल लॉस कसा लक्षात येईल आपल्याला? नॉर्मल लॉस किती आहेत? 50 युनिट्स. ओके, आणि ट्रान्सफर बी प्रोसेसला किती झाले? 920 युनिट्स. म्हणजेच 50 आणि 920 बरोबर किती झाले हो? 970 युनिट्स. आता 30 युनिट जे कमी पडत आहेत ते कुठून आले? तर ते आपल्याला अबनॉर्मल लॉस म्हणावे लागेल. नॉर्मल लॉस संपल्याच्या नंतर जर कमी पडत असतील युनिट्स क्रेडिट बाजूला तर त्याला आपण म्हणतो अबनॉर्मल लॉस. आणि अबनॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला सूत्र याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. मग त्या सूत्राचा वापर करून आपल्याला काय करावं लागणार आहे? हे अबनॉर्मल लॉसची व्हॅल्यू काढायची आहे. त्या अगोदर लक्षात घ्या किती आहेत आउटपुट? आत्ता युनिट किती आहेत? 920. त्यावेळेस नॉर्मल आउटपुट म्हणेल. काय आपलं सूत्र कसं आहे हो? हां, नॉर्मल प्रोडक्शनचं कॉस्ट. ओके, प्रोडक्शन कॉस्ट डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट इनटू अबनॉर्मल लॉस युनिट. राईट. मग आता नॉर्मल ज्यावेळेस शब्द प्रयोग येईल, नॉर्मल अमाऊंट म्हणेल किंवा कॉस्ट म्हणलं जाईल किंवा नॉर्मल युनिट्स म्हणले जातील आउटपुटचे. तर त्यावेळेस काय करायचं लागतं की अबनॉर्मल लॉस आणि ट्रान्सफर ह्या दोघांची बेरीज करा. किती होतील हो? नॉर्मली जर अबनॉर्मल लॉस झाला नसता तर नॉर्मली 950 आउटपुट असलं असतं. काय लक्षात येतं आहे? 950 हे आउटपुट लक्षात युनिट्स आहेत. तर अमाऊंट किती आली असती? 9,500. राईट. 9,500 काय आली असती? अमाऊंट आली असती. मग ह्यानुसार आपल्याला काय करावं लागतं? सूत्राचा वापर करून वर्किंग नोटमध्ये अबनॉर्मल लॉस कॅल्क्युलेट करायचा आहे. कशा प्रकारे? हे बघा, नॉर्मल कॉस्ट ऑफ नॉर्मल प्रोडक्शन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं होतं. 9,200 अधिक 300 9,500. जर त्या ठिकाणी 300 नसतील तर किती आले असते? 500. ओके, गुणिले 30. 30 काय आहेत? युनिट्स ऑफ अबनॉर्मल लॉस भागिले 950. 950 कुठून आले हो? जर समजा अबनॉर्मल लॉस झाले नसते तर किती युनिट प्रोड्यूस झाले असते? कारण नॉर्मल लॉस 50 आहे. किती युनिट्स आहेत नॉर्मल लॉस? 50 युनिट्स आहेत. आणि टोटल युनिट्स किती आहेत? 1,000 आहेत. म्हणजेच नॉर्मल प्रोडक्शन किंवा नॉर्मल आउटपुट किती झालं असतं? 1,000 - 50 बरोबर 950. ओके, 950 युनिट्स बरोबर
अमाऊंट किती आली बघा, 9500 गुणिले 30 भागिले 950 बरोबर 300. राईट, म्हणजेच अबनॉर्मल लॉस आपल्याकडे किती आला मग, 300. 30 युनिट्सचा अबनॉर्मल लॉस 300. आता आपल्याला काय करता येतं, बॅलन्सिंग फिगर या ठिकाणी लिहिता येते. दॅट इज 920 युनिट्स इक्वल्स 9200 रुपीज. या प्रकारे अबनॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, पुनश्च एक बार लक्षात घ्या, वर्किंग नोटमध्ये आपण काय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ओव्हरहेड्स कॅल्क्युलेट करत असताना दोन्हीमध्ये काय केलेलं आपण, रेशिओ काढला. रेशिओ कसा काढला, ती 860:740. ओके, म्हणजे 860 340, 2 शून्य कटले आणि त्याच्यानंतर 86 74 आले. 86 74 म्हणजे त्या ठिकाणी 73 आणि 37, 73 37 असं काय झालेलं आहे, आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे. मग त्या गुणोत्तरानुसार आपण काय केलेलं आहे, 3200ला भागाकार काय केलं, डिवाइड केलेला आहे. 43, ओके, 3200 गुणिले 43 भागिले 80 ए प्रोसेससाठी 1720 आणि तसंच बी प्रोसेससाठी जे की 37 त्यांचे पोर्शन्स आहेत. 3200 गुणिले 37 भागिले 80 बरोबर 1480. या प्रकारे आता बी प्रोसेस जी काही येणार आहे त्या ठिकाणी ओव्हरहेड्स किती येतील, 1480. तसंच अबनॉर्मल लॉससुद्धा आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सूत्र वापरलं होतं, अबनॉर्मल लॉस इक्वल्स नॉर्मल कॉस्ट ऑफ नॉर्मल प्रोडक्शन डिवायडेड बाय नॉर्मल आउटपुट इंटू युनिट्स ऑफ अबनॉर्मल लॉस. 9500 गुणिले 30 भागिले 950 बरोबर किती आलं अमाऊंट, 300. दॅट वॉज अबनॉर्मल लॉसचा अमाऊंट. ओके, चलो प्रोसेस बी. आता प्रोसेस एमधून ट्रान्सफर झालेले आहेत म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीला युनिटमध्ये 920 रुपये आलेले आहेत. प्रोसेस ए अकाउंट 920 युनिट्स ऑफ 9200 रुपीज. आता मटेरियल्स जे की दिलेलं आहे, युनिट्स आहेत 1080, ज्याचे अमाऊंट आहे 11400. त्यानंतर मिक्सिंग लेबरसुद्धा दिलेले आहेत 740. ओव्हरहेड्स जे की आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ते किती आहेत, 1480. आणि फ्लेवरिंग इसेन्स जो की केवळ बी प्रोसेसमध्ये आहे 300 रुपये. या सर्वांचं ज्यावेळेस आपण टोटल करू तर युनिट्स आहेत आपल्याकडे 2000 आणि अमाऊंट आहे त्यासाठी खर्च झालेला 23,120 रुपये. तर आपल्याला नॉर्मल वेस्टेज दिलेले आहेत 5%. 2000च्या 5% किती आले हो, 100 युनिट्स. वर्क इन प्रोग्रेस सुरुवातीला नव्हतं परंतु नंतर आलेलं आहे. जसं की आपल्याला पूर्वी प्रॉब्लेममध्ये सांगितलं की फर्स्ट वीकमध्ये सुरुवातीच्या वेळेस वर्क इन प्रोग्रेस नव्हतं परंतु लॅटर ऑल वर्क इन प्रोग्रेस हे किती आहे ते त्या ठिकाणी आहे ते किती 100 युनिट्स. ओके, 100 युनिट्स आहे. मग त्यानंतर ट्रान्सफर करायचे सुद्धा आपल्याला सांगितले आहेत किती 1800 युनिट्स काय केलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अबनॉर्मल लॉस दिलेला नाही म्हणून त्याचा कॅल्क्युलेशनचा काही संबंधच येत नाही. म्हणून या ठिकाणी या प्रकारे आपल्याला काय केलेले आहेत, वर्क इन प्रोग्रेस 1160, त्यानंतर ट्रान्सफर 21,960. या प्रकारे या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेस कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे. वर्क इन प्रोग्रेस इन्क्लूड्स द कन्वर्जन कॉस्ट ऑफ ₹50 अँड द लेबर अँड अँड ओव्हरहेड्स 50% इक्वल्स काय झालेलं आहे 740 अधिक 1480 बरोबर 2220 गुणिले 50 भागिले 100 बरोबर 1110 प्लस 50 काय आहेत कन्वर्जन कॉस्ट बरोबर 1160. या प्रकारे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये सुद्धा अबनॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. प्रॉब्लेम समजला असेल असं गृहीत धरूया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू व्हेरी मच.